शस्त्रक्रियेत डॉक्टरांचा हलगर्जीपणा, पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल. रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान हलगर्जीपणा झाल्याने रुग्णाच्या पोटात कापडासारखी वस्तू राहिल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिरपूर तालुक्यातील वाघपाडा येथील 40 वर्षीय महिलेने शिरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दाखल फिर्यादीनुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांनी पतीसमवेत शहरातील कृष्णा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तपासणीनंतर गर्भपिशवीचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र काही महिन्यांनंतर पुन्हा तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने संबंधित डॉक्टरांकडे गेल्यावर आणखी ऑपरेशनची गरज असल्याचे सांगत सुमारे 2 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचार न झाल्याने त्यांनी अन्य रुग्णालयात तपासणी केली असता पोटात कापडासारखी वस्तू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतले. या प्रकारामुळे जीवितास धोका निर्माण झाल्याचा आरोप करत कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर वैशाली तमखानी साठे व शहादा येथील कुलकर्णी हॉस्पिटलचे डॉक्टर दर्शन शशांक कुलकर्णी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 125(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI हेमंत खैरनार करीत आहेत.